नागपूर शहराजवळ एक हायवे आहे जो पांडुर्णा या गावाला जोडतो. याच हायवेवर एका युवतीची नजर रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका मृतदेहावर पडली, जिचं वय अंदाजे 20 ते 21 वर्ष असं वाटत होतं. त्या प्रवाशाने लगेच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्या मुलीचे कपडे ब्रँडेड वाटत होते, त्यामुळे ती एखाद्या चांगल्या घरातील असावी असे पाहता क्षणी पोलिसांना वाटले. पण तिची हत्या मात्र अतिशय निर्दयतेने करण्यात आली होती. तिचा चेहरा ॲसिडने जाळला गेला होता, त्यामुळे तिची ओळख पटवणे खूप कठीण झाले होते. तिचा एक हात देखील गायब झाला होता. असे वाटत होते की कदाचित रात्री एखाद्या जंगली प्राण्याने तिचा हात खाल्ला असावा. घटनास्थळ पाहून स्पष्ट होतं की मुलीची हत्या कुठेतरी दुसरीकडे करण्यात आली होती आणि मृतदेह मात्र इथे आणून रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला होता. ज्या पद्धतीने त्या तरुणीची हत्या करण्यात आली होती त्यावरून असं वाटत होतं की हे प्रकरण प्रेमसंबंधाचे असावे. हत्यारा हा कदाचित त्या तरुणीवर खूपच रागावलेला होता. मृतदेह पाहून हे स्पष्ट झालं होतं की मुलगी एखाद्या श्रीमंत घरातील होती आणि ती शहरात राहणारी होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक कारवाई केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि क्राईम ब्रँचने मिळून या भयानक हत्येचा तपास सुरू केला. पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान होते की तपास नेमका कुठून सुरू करायचा, कारण त्यांच्या हातात काही ठोस पुरावा नव्हता. फक्त त्या मुलीच्या डाव्या हातावर लव्ह बर्ड आणि छातीवर क्वीनचा टॅटू हीच तिची ओळख होती. बाकी एक सर्व काही पोलिसांसमोर खूप मोठं कोडं होतं. पण पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि काही वेळातच चमत्कार झाला. पोलिसांनी त्या मुलीची ओळख शोधून काढली आणि फक्त 10 तासांच्या आत क्राईम ब्रँचने हे प्रकरण सोडवले. पोलिसांनी जेव्हा त्या मृत मुलीचा फोटो सोशल मीडियावर टाकला तेव्हा तो क्षणात व्हायरल झाला. तो फोटो एका मागोमाग एक ग्रुपमध्ये फिरत शेवटी फुटला तलावाजवळ असलेल्या एका पानटपरीवर पोहोचला. त्या पानटपरीच्या दुकानदाराने फोटो पाहताच तिला ओळखले. तो फोटो खुशीचा होता. पानवाल्याला खुशी आठवली, कारण त्याने तिला अनेक वेळा एका मुलासोबत फिरताना पाहिलं होतं आणि धरेरा हॉटेलमध्ये ये जा करताना देखील त्याने तिला पाहिलं होतं. हे कनेक्शन आता पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा धागा ठरू लागलं. ही माहिती मिळताच क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल हे अधिकच सक्रिय झाले. त्यांनी खुशीबद्दल जितकी शक्य असेल तितकी माहिती काही तासांमध्ये गोळा केली. जेव्हा त्यांनी खुशीचा डेटा तपासला तेव्हा मृत मुलीच्या शरीरावर असलेला तोच टॅटू खुशीच्या हातावर आणि छातीवर देखील होता. हे पाहता स्पष्ट झालं की तो मृतदेह खुशीचाच होता. आता पोलिसांकडे पुरावा होता आणि प्रकरण सोडवण्याच्या ते अगदी जवळ आले होते. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना खुशीचे इंस्टाग्राम प्रोफाईलवरून तिची पूर्ण माहिती काढता आली. तिचे पूर्ण नाव खुशी परिहार होतं. ती आपल्या मावशीसोबत राहत होती आणि राय इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये BComच्या लास्ट इयरला ती शिकत होती. त्याचबरोबर ती पार्ट टाईम मॉडेलिंग देखील करत होती आणि मुंबई तसेच नागपूरमध्ये ती काम करायची. खुशीची ओळख पटल्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला होता. पण खरे काम आता बाकी होतं, खुशी परिहारच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचणे. पोलिसांनी जेव्हा खुशीच्या मावशीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की खुशी अनेक महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हती. ती आपला मित्र अशरफ शेखसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. ती वेलकम हाऊसिंग सोसायटी, हजारीबाग, पहाडगंज, गिट्टी खदानजवळ राहत होती. जेव्हा पोलिसांनी खुशीच्या मृत्यूची बातमी तिच्या मावशीला दिली तेव्हा त्याची मावशी जोराजोराने रडू लागली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने अशरफ शेखवर संशय व्यक्त केला. तिने सांगितलं की घटनेच्या रात्री अशरफने तिला फोन करून सांगितलं होतं की खुशी आणि त्या दोघांमध्ये भांडण झाले होते आणि खुशी रागात आपल्या गावाला निघून गेली आहे. क्राईम ब्रँच टीमला मावशीच्या बोलण्यातून समजलं की या प्रकरणात अशरफ शेखचा नक्कीच हात आहे. त्यानंतर क्राईम ब्रँचने अशरफ शेखचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर ठेवला
आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्याची माहिती दिली. याचा परिणाम असा झाला की गिट्टी खदान पोलिसांच्या मदतीने अशरफ शेखला काही तासातच पकडण्यात आलं. अशरफ शेखला क्राईम ब्रँच ऑफिसमध्ये आणून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने पोलिसांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा मात्र तो पोपटासारखा बोलू लागला आणि रडू लागला. त्याने सर्व काही कबूल केलं. त्याने मान्य केलं की त्यानेच खुशी परिहारची हत्या केली होती आणि यामागची कहाणी जेव्हा त्याने पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 21 वर्षाचा अशरफ शेख नागपूरच्या IBM रोड गिट्टी खदान परिसरात राहत होता. त्याचा बाप अफसर शेख हा एक ड्रग तस्कर होता. त्याला काही दिवसापूर्वी पोलिसांनी 400 किलो गांजासोबत अटक केलं होतं. अशरफ शेख हा त्याचा सर्वात लहान मुलगा होता आणि कुटुंबातील दबाव तसेच त्याच्या स्वतःच्या वाईट सवयीमुळे तो या मार्गावर आला होता. अशरफ शेखने आपल्या मुलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी गिट्टी खदान भागात एक मोठे कटिंगचे दुकान टाकून दिले होते, जेणेकरून तो चुकीच्या कामांपासून दूर राहील. पण अशरफचे मन सलूनमध्ये लागत नव्हते. तो ऐशोआरामात आणि मोकाट फिरण्यात वेळ घालवत होता आणि त्याची कमजोरी म्हणजे सुंदर मुली होत्या. त्याच्या सर्व भावांमध्ये अशरफ हा सर्वात देखणा आणि रंगीबेरंगी स्वभावाचा मुलगा होता आणि याच कारणामुळे तो आपल्या मित्रांद्वारे शहरातील महागड्या पार्ट्या आणि फॅशन शोमध्ये जाऊ लागला. या पार्ट्या आणि शोमध्ये त्याची ओळख अनेक मॉडेल मुलींशी झाली होती. एक दिवस एका फॅशन शोमध्ये त्याने खुशीला पाहिलं आणि तो तिच्यावर फिदा झाला. खुशीच्या अधिक जवळ जाण्यासाठी तो तिच्या प्रत्येक पार्टी आणि फॅशन शोमध्ये जाऊ लागला. 19 वर्षाची खुशी परिहार मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी होती. तिचे वडील जगदीश परिहार नोकरी करत होते आणि ते आपल्या मुलीला एक चांगली शिक्षिका बनवू इच्छित होते. पण खुशीच्या मनात काही वेगळं स्वप्न होतं. ती जितकी सुंदर आणि चंचल होती तितकीच ती महत्त्वाकांक्षी देखील होती. लहानपणापासून ती TV सिरियल, चित्रपट आणि मॉडेलिंगची खूप शौकीन होती. जेव्हा ती मॅगझिन किंवा TVवर मॉडेल किंवा अभिनेत्री पाहायची तेव्हा तिच्याही डोळ्यात तशा स्वप्नांची चमक यायची. ती अभ्यासातही चांगली होती, तरीही तिच्या कुटुंबाला तिच्या स्वप्नांबद्दल थोडी चिंता होती. ते तिला खूप प्रेम करायचे, पण तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी क्षमता नव्हती. त्यांचं मत होतं की हे सर्व फक्त मोठ्या शहरातच शक्य आहे. गावातील शाळेत खुशीने अनेक वेळा ब्युटी क्वीनचे पुरस्कार जिंकले होते, पण तिची चमक फक्त गावापुरती मर्यादित होती. खुशी लहानपणापासूनच आपल्या मावशीच्या खूप जवळ होती. तिची मावशी नागपूरमध्ये राहत होती. तिची मावशी तिच्या टॅलेंटची पूर्ण कदर ठेवत होती आणि तिने नेहमीच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. 10वी पास झाल्यानंतर तिच्या मावशीने तिला नागपूरला बोलावलं आणि तिला तिथे राहण्याची संधी दिली. नागपूरला आल्यावर खुशीने आपला पोर्टफोलिओ जाहिरात एजन्सींना पाठवला आणि तिला एका फॅशन शो कंपनीमध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर तिने आपले पुढील शिक्षण सुरू केले आणि नागपूरमधील एका नामांकित कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. आता ती अभ्यासासोबतच पार्ट टाईम जाहिरात कंपन्या आणि फॅशन शोमध्ये काम करू लागली. जसे जसे तिची ओळख वाढू लागली तसा तिचा संपर्क क्षेत्रही वाढत गेलं. फॅशन आणि मॉडेलिंगच्या दुनियेत तिची चर्चा होऊ लागली आणि हळूहळू सोशल मीडियावर तिचे हजारो फॉलोअर झाले. खुशी देखील त्यांच्या मेसेज वाचायची आणि आपल्या पद्धतीने उत्तर द्यायची. ती नवीन नवीन पोजमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यामुळे तिची लोकप्रियता अजून वाढत होती. नागपूरमध्ये तिला 3 वर्ष झालं होतं आणि आता ती BComच्या शेवटच्या वर्षात होती. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पूर्णपणे मॉडेलिंग आणि TV इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा विचार करत होती. पण त्याआधी तिच्या आयुष्यात अशरफ शेख आला. अशरफची दिवाणगी पाहून खुशी देखील हळूहळू त्याच्या जाळ्यात अडकू लागली. काही दिवसातच त्यांचे प्रेम वाढू लागले. अशरफ खुशीवर भरपूर पैसे खर्च करत होता आणि तिची प्रत्येक गरज पूर्ण करत होता.
जेव्हा खुशीच्या कुटुंबाला आणि मावशीला अशरफ आणि खुशीच्या नात्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला जोरदार विरोध केला. त्यांनी खुशीला समजावण्याचा प्रयत्न केला, विशेषतः या गोष्टीवर की अशरफ हा वेगळ्या धर्माचा होता. ते तिला समाज आणि नातेसंबंधाच्या परिणामाबद्दल समजावत होते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खुशी पूर्णपणे अशरफच्या प्रेमात बुडाली होती. मावशी आणि कुटुंबाचे ऐकले नाही आणि खुशीने घर सोडले आणि अशरफ शेखसोबत गिट्टी खदान भागात भाड्याच्या खोलीत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आता खुशी पूर्णपणे स्वतंत्र होती आणि तिला थांबवणारे किंवा रोखणारे कोणीच नव्हते. अशरफ तिची खूप काळजी घेत होता. तो तिला कॉलेज आणि फॅशन शोला घेऊन जायचा आणि दोघांचे आयुष्य खूप आनंदात चालले होते. काही काळानंतर खुशीने आपले नाव बदलून दारा शेख असे ठेवले, जेणेकरून ती अशरफसोबतच्या नात्याला अधिक खोलवर अनुभवू शकेल. प्रेमाची आठवण म्हणून तिने आपल्या हातावर आणि छातीवर टॅटू देखील बनवून घेतला होता. ते त्यांच्या नात्याची साक्ष देत होते. खुशी अशरफसोबत आनंदी होती आणि मॉडेलिंगच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण करण्यात व्यस्त होती. तिचे स्वप्न होतं की ती एक सुपर मॉडेल बनेल आणि संपूर्ण देशात आपले नाव कमवेल. पण जेव्हा अशरफने खुशीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद वाढू लागले. अशरफ आता इच्छित होता की खुशीने मॉडेलिंग सोडून घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यावे. त्याला ते अजिबात आवडत नव्हते की खुशी उशिरापर्यंत बाहेर राहते किंवा इतर लोकांना भेटते. तो इच्छित होता खुशी फक्त त्याच्यासोबत राहावी आणि मौज मस्ती करत मॉडेलिंग सोडून द्यावे. पण खुशीला मात्र हे अजिबात मान्य नव्हते. ती लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाम होती. तिला मॉडेलिंगच्या क्षेत्रात आकाश गाठायचं होतं, मोठं नाव कमवायचं होतं. तर अशरफला हे अजिबात नको होतं. याच कारणामुळे दोघांमध्ये अंतर वाढू लागले आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे देखील होऊ लागली. अशरफला आता स्पष्टपणे समजलं होतं की खुशी आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि ती आता मागे हटणार नाही. त्याने खुशीवर खूप पैसे खर्च केले होते, पण खुशीचे म्हणणे होते की प्रेमात पैशांना काही महत्त्व नसतं आणि तिने अशरफचे उपकार मानण्यास नकार दिला. ही गोष्ट अशरफच्या मनाला खूप लागली. त्याला वाटलं की त्याच्या भावनांना काही किंमत नाही आणि हीच गोष्ट मनात ठेवून त्याने 12 जुलै 2019 रोजी खुशीसोबत लाँग ड्राईव्हला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने खुशीला आपल्या कारमध्ये बसवले आणि दोघेजण नागपूरपासून दूर एका ग्रामीण भागाकडे निघाले. काही वेळ ते नागपूर रोडवर ड्राईव्ह करत होते आणि सावली गावाजवळील कळमेश्वर परिसरातील एका धाब्यावर ते थांबले. तिथे त्या दोघांनी जेवण केलं आणि भरपूर दारू पिली. रात्रीचे 10 वाजले होते. आता परिसर पूर्णपणे सुनसान झाला होता. कारमध्ये परत बसल्यानंतर अशरफने पुन्हा त्या जुन्या गोष्टी सुरू केल्या, ज्यामुळे खुशी त्रस्त झाली. खुशीवर दारूचा परिणाम झाला होता आणि तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की ती पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि अशीच स्वतंत्र राहणार आहे. ती ज्या क्षेत्रात काम करते त्यामध्ये तिला हजारो लोकांना भेटावे लागते आणि ती या गोष्टीवर कधी देखील तडजोड करणार नाही. हे ऐकून त्या दोघांमध्ये वाद वाढला आणि हळूहळू हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. अचानक अशरफने आपला ताबा गमावला आणि कारच्या आतच खुशीच्या डोक्यावर जोरात वार करून तिला बेशुद्ध पाडलं. खुशी बेशुद्ध झाल्यानंतर अशरफ घाबरला. त्याला समजत नव्हतं की आता नेमकं काय करावं. भीती आणि रागाच्या भरात त्याने कार सावली गावाजवळील एका सुनसान ठिकाणी नेली आणि खुशीला हायवेच्या कडेला सोडून दिलं. त्यानंतर त्याने तिला जाळून सर्व काही संपवण्याचा प्रयत्न केला. खुशीचा मृतदेह लपवण्यासाठी आणि ओळख न पटण्यासाठी अशरफने तिचा चेहरा विद्रूप केला. त्या कारमध्ये असलेल्या जॅकने तिच्या चेहऱ्यावर मारून त्याने तिचा चेहरा खराब केला आणि त्यानंतर बॅटरीमधील ॲसिड टाकून चेहरा आणखी जाळून टाकला, जेणेकरून पोलिसांना ओळख पटवणे कठीण जाईल. त्याला वाटत होतं की हा गुन्हा लपवता येईल. त्याने खुशीचा मोबाईल स्वतःजवळ ठेवला आणि नंतर तो शांत डोक्याने घरी गेला. त्याने खुशीच्या मावशीला फोन करून सांगितलं की त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि खुशी आपल्या गावाला निघून गेली.
अशरफला वाटत होतं की काही दिवसात प्राणी मृतदेह खातील आणि सर्व पुरावे नष्ट होतील. पण त्याला हे माहीत नव्हतं की पोलीस आणि क्राईम ब्रँच किती सक्रिय आहे. पोलिसांनी मृतदेह आणि मोबाईल मिळताच तपासात कोणतीच कसर सोडली नाही. क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अनिल यांच्या टीमने सर्व पुरावे बारकाईने तपासले आणि अशरफच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. अशरफला लवकरच अटक करण्यात आली आणि चौकशीत त्याने सर्व काही कबूल केलं. हत्या करण्यामागील कारण, खुशीबद्दलचा राग, प्रेम आणि ईर्ष्या सर्व स्पष्ट झालं होतं. त्याने आपल्या अपमानाच्या भावनेतून आणि गैरसमजामधून खुशीची हत्या केली होती. अशरफला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. खुशीच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर तिच्या कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला. पण तिच्या निष्पाप आयुष्याची किंमत कोणी देखील भरू शकत नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.